नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा कल्याणी, सोलापूर. आजपासून आपण श्रीसूक्त उपासनेविषयी काही गोष्टी समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, श्रीसूक्त ही देवीची उपासना आहे. ऋग्वेदातील खिलसूक्तात श्रीसूक्त येते. भारतात शक्ती उपासना, देवी उपासना फार प्राचीन कालापासून केली जाते. धनसंपत्ती प्राप्त करून देणारी लक्ष्मी, विद्या प्रदान करणारी सरस्वती, स्त्रियांना पातिव्रत्याचा लाभ व्हावा म्हणून पूजिली जाणारी पार्वती, सर्वत्र मंगलत्वाचं साम्राज्य निर्माण व्हावं म्हणून मंगळागौर, अन्न समृद्धी करणारी गणेशाबरोबरची गौरी, प्रापंचिक संकटांपासून संरक्षण करणारी दुर्गा, संहार शक्ती म्हणून प्रसिद्ध असलेली काली माता, अन्नाने तृप्त करणारी अन्नपूर्णा, अशा विविध रूपांमध्ये नटलेल्या देवीची पूजा आपल्यासारख्या संसारी माणसाच्या घरात रोज होत असते. पण मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना याची जाणीव असणं आवश्यक आहे की आपण जिची पूजा करतो ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून ती आपण स्वतःच आहोत. शिवाम भूत्वा शिवाम यजेत अशी एक उक्ती आहे. या कल्पनेप्रमाणे आपण स्वतःच त्या आदिशक्तीची वेगवेगळी रूपं आहोत, चैतन्याचे अंश आहोत. आपल्यामध्ये सुजनांचा विकास करण्याचे, त्यांना अभय देण्याचे सामर्थ्य आहे. दुष्टांना शासन करण्याची शक्तीसुद्धा आपल्यात आहे. अशी शक्ती ज्या राष्ट्रात एकत्र नांदते ते राष्ट्र अतुल तेजस्वी होते. त्या राष्ट्रात सर्व प्रकारची समृद्धी आणि सामर्थ्य येते असा आशय असणारी वचनं श्रीसूक्तात आहेत. सूक्त म्हणजे सुउक्त म्हणजे चांगली चांगली वचनं. यात आलेल्या अशा चांगल्या वचनांमध्ये पर्यावरण आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, राष्ट्रीय भावना आहे, समाजाचा विचार आहे, धार्मिकता आहे, व्यावहारिक फलश्रुती तर आहेच आहे. दुर्गा सप्तशतीत सांगितल्याप्रमाणे ही देवी कधी शांत मातृरूपातून प्रकटते तर कधी तेजस्वी शक्ती रूपातून, कधी श्रद्धेच्या रूपातून तर कधी चिकित्सक बुद्धीच्या रूपातून. पण आपल्यामधूनच अशी सगळी रूपं प्रकट व्हायची असतील, आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर गौरीप्रमाणेच तपाचरणही आपल्याकडून व्हायला हवं. आपल्या जीवनाचं ध्येय कोणतं आहे? आपण स्वतः, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला हिंदू धर्म, आपली भारतीय संस्कृती, आपलं राष्ट्र म्हणजेच आपली मातृभूमी यांना वैभव प्राप्त करून देणं हे आपलं ध्येय. त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर मातृशक्तीचं जागरण व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. महिला या शब्दाचा अर्थच जी महान आहे असा आहे. आपण सगळ्या महिला आहोत. शेकडो, हजारो, लाखो महिलांनी एकत्र येऊन काही उपासना करणं, यातून मोठंच सामर्थ्य निर्माण होणार आहे. वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होणार आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मनशांती, मन शुद्ध करणारी विचारनिर्मिती, तेजस्विता, सात्विकता, समाधान, दृढ मनोबलाची प्राप्ती हेच तर उपासनेचे हेतू आहेत. आपण जी सूक्त किंवा स्तोत्र म्हणतो त्यांचा अर्थ कालांतराने आपल्या अंतर्मनावर ठसतो. अंतर्मनाला दिलेल्या त्या एक प्रकारे स्वयंसूचनाच असतात. आपलं अंतर्मन दिलेल्या योग्य सूचनांनुसार सर्व गोष्टी घडवून आणतं हे संशोधनाने सिद्ध झालेलं शास्त्र आहे. आपण उच्चारत असलेल्या मुळाक्षरांमधून वातावरणात विशिष्ट कंपनं निर्माण होत असतात. त्या उच्चारांचे, विचारांचे बरे वाईट परिणाम आपण अनुभवत असतो. आपण नेहमी म्हणतो, नेहमी शुभ बोलावं, सकारात्मक बोलावं, वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामागे हेच शास्त्र आहे. म्हणूनच उपासना करत असताना, वारंवार आवर्तनं करत असताना योग्य ठिकाणी योग्यच अक्षरांची, शब्दांची योजना करणं आवश्यक आहे. शब्द हा आकाशतत्वाचा गुण आहे. मूलाधाराच्या ठिकाणी असलेल्या जगन्माता कुंडलिनीच्या ठिकाणी स्फुरण पावलेले स्पंदन वैखरीत आल्यावर त्याचा वर्ण तयार होतो. तेव्हा वर्ण हे जगन्मातेचे स्वरूप असल्यामुळे प्रत्येक ध्वनीला, प्रत्येक वर्णाला मातृका असं म्हटलं आहे.
शब्द म्हणजे जगन्मातेचे एक स्वरूप, जगन्मातेचे उद्गार किंवा आपल्या आत्म्याचा आवाज असतात. म्हणूनच ते आपल्या उपासनेतून योग्य पद्धतीने व्यक्त केले पाहिजेत. श्री याचा अर्थ काय? तर फक्त भरपूर पैसा अडका, धनसंपत्ती, दागदागिने, दारात 4 चाकी गाड्या, घरात नोकर चाकर म्हणजे श्री का? तर नाही. आपण वेगवेगळ्या गोष्टी, घटना समाजात घडत असताना पाहतो. वेगवेगळी चित्र पाहतो. आयुष्य भरपूर आहे पण अनेक रोगांनी पछाडलेले आहेत. निरोगी आहेत पण मुलं बाळं नाहीत. भरपूर मुलं बाळं आहेत पण घरात 18-20 दारिद्र्य आहे. भरपूर धनसमृद्धी आहे पण समाजात पतप्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही. हे सगळं आहे पण मुलं मुली वाया गेलेली आहेत. त्यांना व्यसनं आहेत. त्यांची शिक्षणात प्रगती नाही आहे. आपल्या मनात सामाजिक जाणीव नाही, राष्ट्रप्रेम नाही, कृतज्ञता बुद्धी नाही. यापैकी एक काही नसलं तरी माणसाच्या जीवनाला अर्थ उरत नाही. समृद्ध जीवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे धनसंपत्ती, निरोगीपणा, दीर्घायुष्य, सद्बुद्धी, सत्कीर्ती, धान्य समृद्धी, निर्व्यसन, बुद्धिमान आणि गुणसंपन्न चारित्र्यसंपन्न संतती, वाहनसुख, सुशोभित सुस्थित घर, धर्म आणि राष्ट्राविषयीचे प्रेम अशी एकूण 700 प्रकारची संपत्ती आहे. आणि हे सगळं मिळून जे काही आहे ती म्हणजे श्री. 21व्या शतकाकडे धाव घेत असताना आपली भारतीय संस्कृती संपूर्ण जगात किती श्रेष्ठ आहे ती जीवापाड जपली पाहिजे याचा विसर आपल्याला पडत चालला आहे. संस्कृतीचा प्राण असलेली कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण वाढत चालले आहे. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्तीचे अर्थ बदलत चालले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी जागृत होणे ही काळाची गरज वाटते. घराघरातून प्रत्येक स्त्रीने जागं व्हायला पाहिजे आणि आपली संस्कृती वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केला पाहिजे. आणि हेच सगळं आपण श्रीसूक्त उपासनेतून शिकणार आहोत आणि मिळवणार आहोत. धन्यवाद.